जीएसटी काउन्सिलची अगदी थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। आरोग्य विमा, जीवन विम्याच्या जीएसटी मध्ये होऊ शकते कपात। मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी अमित शहा वर्षा बंगल्यावर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत बावनकुळे यांचीही उपस्थिती। शरद पवारांनी लालबागच्या राजा तसंच चिंतामणीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळेंसह घेतलं बाप्पाचं दर्शन। विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राहुल गांधींच्या महाराष्ट्रामध्ये 15 सभा तर प्रियंका गांधी यांच्या जवळपास 10 सभा होणार असल्याची माहिती। तुम्ही बोलवाल तिथे सभेसाठी येईन, राहुल गांधींनी प्रदेश नेतृत्वाला सांगितल्याची माहिती। राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शासकीय कामांचा आणि योजनांचा आढावा घेत लोकप्रतिनिधींसोबत राज्यपाल संवाद साधणार। भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेससाठी ठाकरे गटाची रस्सीखेच। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचा दावा। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे हायकमांड ठरवेल। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबद्दलच्या चेहऱ्यावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मतं मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या, वडेट्टीवार यांची टीका। शरद पवारांना सोडून गेलेल्या लोकांना आता असुरक्षित वाटतंय, वडेट्टीवारांचं वक्तव्य। खासदार प्रतिभा धानोरकरांचं विजय वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन। याबद्दल वडेट्टीवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। प्रतिक्रिया देण्यासाठी मात्र नकार। आरक्षणाचा विषय वाटतो तितका सोपा नाही, मनोज जरांगेंचे अनेक गैरसमज दूर झाले। भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल, नोव्हेंबरमध्ये मतदान घेतलं जाईल, अशोक चव्हाणांनी वर्तवला अंदाज। जालन्यामधल्या परतूरमधल्या सभेत चव्हाण बोलत होते। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील अशी फडणवीस बासुंदी उधळतायत। स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची त्यांनी काळजी करावी। सामनाच्या अग्रलेखामधून देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार हल्लाबोल। बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे, दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल, मी केलेली कामं सुद्धा तुम्हाला कळतील, अजित पवारांचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा पश्चाताप झाला असेल तर त्यांनी तात्काळ शरद पवारांना त्यांचा पक्ष माघारी द्यावा। शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासेंचा अजित पवारांना सल्ला। अजित पवारांच्या वक्तव्याला कार्यकर्त्यांचा एकमुखी विरोध, पण बारामतीमध्ये मी वेगळी भूमिका घेतली नाही तरी सुद्धा पराभव झाला, अजित पवारांनी व्यक्त केली खंत। विधानसभेसाठी शिवसेनेचा मेगा प्लॅन। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींपर्यंत शिवसैनिक मुख्यमंत्र्यांचं आभारपत्र पोहोचवणार। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ठरवण्यासाठी धोरणामध्ये बदल, तज्ज्ञ समितीची शिफारस। 15 दिवसांमध्ये घोषणेची शक्यता। पश्चिम रेल्वेवरती आठवडाभर लोकल धीम्या गतीने धावणार। पश्चिम रेल्वेवरती 6व्या मार्गाच्या उभारणीसाठी 10 तासांचा ब्लॉक। वेगमर्यादा लागू केल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं। म्हाडा आता प्राईम लोकेशनवरती होर्डिंग उभारणार। जाहिरात कंपन्यांना भाड्यानं देऊन कमाई करण्याचं उद्दिष्ट। वर्षाकाठी सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांची कमाई करण्याचा म्हाडाचा विचार। नाईट फ्रँक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाच्या नुसार मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून सर्वाधिक घरांची खरेदी। चालू वर्षामध्ये आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांकडून 15,275 मालमत्तांची खरेदी। जरांगे पाटील यांची बाजू घेतो म्हणून बार्शीमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या गुंडांकरवी मारहाण केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप। राजेंद्र राऊतांनी आरोप फेटाळले। पुण्यामधील माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणामध्ये शस्त्र पुरवणारा सराईत गुन्हेगार गजा आड। आंदेकरांच्या बहिणींसह 3 अल्पवयीन मुलंही ताब्यात। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं। न्यायालयाकडून अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नार पार नदीजोड प्रकल्पामध्ये नांदगावचा समावेश करण्याची मागणी। खासदार भास्कर भगरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली जलहक्क समितीची बैठक। उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचाही निर्णय। नंदुरबार विसरवाडी रस्त्यांची दुरावस्था। रस्त्याला मोठं भगदाड, वाहन चालक त्रस्त। खड्ड्यामध्ये गावकऱ्यांनी केलं वृक्षारोपण। खासदार प्रतापराव जाधव यांचा भाचा आहे असं सांगून गाडीवरती लोगो लावून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा दणका।
कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांकडून 3,000 रुपयांच्या दंडाची वसुली. मराठवाड्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील करणार पाहणी. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये घेणार नुकसानीचा आढावा. माजी खासदार राजू शेट्टी, छत्रपती संभाजी महाराज, आमदार बच्चू कडू आज एकत्रित परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार. परभणीच्या मानवत इथल्या वजूर या गावी हे सर्वजण करणार पाहणी. बुलडाण्यामधल्या गोमाल गावामध्ये गेल्या आठवडाभरापासून अतिसाराच्या साथीनं थैमान. या गावामध्ये कुणाला काही आजार झाल्यावरती झोळीमधून रुग्णालयामध्ये न्यावं लागतं अशी परिस्थिती. आणि यामध्ये जळगाव जामोदच्या डॉक्टर संदीप वाकेकर यांनी 15 किलोमीटरची पायपीट करत शेकडो रुग्णांचा जीव वाचवला. देवगिरी एक्सप्रेसमध्ये 1 महिन्यांच्या बाळाला बाथरूममध्ये ठेवून पालक पसार. सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमधली घटना. अज्ञात मुलीच्या पालकांच्या विरोधात तक्रार दाखल. बदलापूरमध्ये बर्थडे पार्टीत गुंगीचं औषध देऊन तरुणीवरती दोघांकडून अत्याचार. पोलिसांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल. गुंगीचं औषध देणाऱ्या बर्थडे गर्लला सुद्धा पोलिसांनी घेतलं ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.